थँक्यू. पहिला विकेट गेलाय आणि लवकर आउट झालाय. नवीन संघ आहे आणि म्हणून 13 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. चला थोडं फास्ट. भरपूर साऱ्या स्पर्धा जुचंद्र गावामध्ये येणार आहेत, खास करून रेल्वे स्टेशन मैदानावरती, अजिंक्य मैदानावरती. म्हणून काही जे आहेत टुर्नामेंट पेंडिंग ठेवलेले आहेत, जेणेकरून त्या ग्राउंडवरती अनेकांना प्रत्येक टीमला स्पर्धा भरवायच्या आहेत. अजिंक्य स्पोर्टची स्पर्धा येईल, त्यानंतर येणाऱ्या स्पर्धा जुचंद्र प्रीमियर लीग JPL सुद्धा त्या ग्राउंडवरती होईल आणि मोहनदादा पाटील यांची स्पर्धा देखील त्याच ग्राउंडवरती आपण पाहणार आहोत. एक ओव्हर टीमची धावसंख्या 13 धावा. TCP लाईव्ह वरती लाईव्ह कव्हरेज केलं जाते या स्पर्धेचा. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी TCP लाईव्ह ला आपण पाहतोय. रिझर्व्ह बॉईजच्या या होली चषकामध्ये यावेळी मात्र तितका फोर्स केला नाही, चेंडूला पॉवर जनरेट झाली नाही. डिस्टायमिंग फटका होता, एका हाताने हा फटका खेळला, परंतु 2 धावा देऊन जाईल. थोडी पॉवर जनरेट केली आणि चांगला फुटवर्कचा वापर केला तर स्वयं देखील षटकार मारू शकतो आणि या फटक्याने त्याच्यावरती कॉन्फिडन्स आलाय. टीमची धावसंख्या 15 धावा. CKM बॉईज देखील संघ दाखल झालाय. स्लोवर वन. स्वयं षटकार मारेल का हा प्रश्नचिन्ह होता, परंतु षटकार नाही. स्वयंच्या बॅट मधून येईल का नाही, येईल का नाही. यस, आलाय. अजून एक चौकार येतोय. स्वयंला मिळणार आहे बियरचा डब्बा. चौकार. थँक्यू. मित पाटील साहेबांचं आगमन झालंय. वेलकम मित पाटील. दाणे दाणे में केसर का दम, आपलं हार्दिक स्वागत. बोलो जुबा केसरी. आज विमल लवर भरपूर येतील. कोण रजनीगंधा, कोण विमल, याची चर्चा आपण करणार आहोत. सध्या हा फटका फसलाय, चेंडू हवेत. ओ माय गॉड, असं वाटलं की कोई मिल गे पिक्चर मधला जादूनी काहीतरी जादू केली. वेगळी ऍक्शन होती आर्यनची फिल्डिंग करण्याची. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. 3 बॉल 21 धावा. पहिलाच दोन्ही संघ ताकदवर, म्हणजे एकमेकांच्या अपोजिट समसमान संघ आहेत. नौखे संघ आहेत, नौखे खेळाडू आहेत. आणि या स्पर्धेची खासियत आहे की असे नवनवीन खेळाडू, नवनवीन संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने खेळलेला. सध्याच्या घडीला या 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्वयं चांगली बॅटिंग करतोय आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर 4 बॉल 23 धावा. वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती खेळतोय. आज नितीन पाटील यांच्या डोळ्यांमधून अश्रू पडतील असं मला वाटते. नितीन पाटील यांचे सुपुत्र स्वयं नितीन पाटील. हो, बॉलला पाहिलं, नंतर सोडून दिलं आणि पंचांवरती बाकीचं काम सोपवलं गेलं. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेने धावफलक येतोय 24च्या घरात. भरपूर सारे प्राणी आज येणार. आज बिबट्या देखील कदाचित 3 वाजता आला तर आला बिझर बॉईजची मॅच पाहण्याकरता, कारण की मागील स्पर्धेमध्ये देखील टायगर आणि बिबट्या आला होता. मोठा फटका खेळायचा. हवेत बॉल आहे, फिल्डर येतोय, पण तो कॅच घेण्याचा इरादाच नाही आहे. स्वयं आज नक्कीच अश्रू काढणार का हा प्रश्नचिन्ह आहे. धावा झाल्यात टोटल 26 धावा. काय बॅटिंग करतोय. 4 बॉल 26 धावा. सेव्ह वॉटर ड्रिंक बियर असं हे स्लोगन आहे या स्पर्धेमध्ये. 5 बॉल. ओ दांडी गोल. स्वयंला पाणी घेण्याकरता त्यांचे एक्स्ट्रा मेंबर आले, तो का आला प्रश्नचिन्ह पडला. दांडी गोल. आणखीन एक विकेट. 2 ओव्हर. टीमची धावसंख्या 26.
थँक्यू. 26 धावा आपण पाहतोय 2 ओव्हरच्या समाप्त. बॉलिंग मार्क वरती आलाय शिवम. शेवटची ओव्हर, चला घाई करा. बॉलिंग मार्क वरती शिवम. पायातला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, मिड ऑनच्या दिशेने बॉल जातोय, फिल्डर येतोय आणि 1 रन. 1 या धावसंख्येने धावफलक 27 धावा. चला सीकेएम बॉईज आणि भाव्या 11 रायझिंग आपण टॉस बॉक्सच्या दिशेने येते त्वरित. कॅप्टन लेट आले तर मग 1 बियर 1 डब्बा बक्षीस कमी. हर्ष मोठा फटका खेळायचा आहे आणि इथे फटका फसलाय, फिल्डर आलाय, डाऊन दी बॉल. चांगला झेल टिपलाय अभिषेकने, विकेट डाऊन. डीजे गणपुले, डीजे ऑपरेटर गणपुले बोला, गणकुले बोला, अजून बरीचशी नावं आहेत त्याची. गणपती पुले बोला. तुषार, काय तुषार सोनवणे सारखी बॅटिंग करेल. इथे मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेने 2 धावा आहेत लेग बाईटच्या माध्यमातून. फिल्डरने बॉल अडवला का नाही हा प्रश्नचिन्ह आहे, कारण की 1 धाव वाचली असती. या 2 धावा, 2 या धावसंख्येने धावफलक 29. क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत, म्हणून आता मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतोय, अनेक साऱ्या स्पर्धा येत आहेत, परंतु या स्पर्धेचा ग्लॅमर, क्रेज, मान सन्मान, बहुमान या आपल्या नगरीमध्ये जुचंद्र गावाची आवडती स्पर्धा. बॅट चेंज अँड टेकन. आज ममता नॉवेल्टी मधून ग्लोव्ज घेतलेत ना, ते कामी आलेत एसटी रक्षकाकडून. विकेट डाऊन. थँक्यू. म्हणून सांगितले की एसटी रक्षकाने ग्लोव्ज पाहिजे तर ममता नॉवेल्टी मध्ये जा, अशा प्रकारच्या कॅच देखील मिळतील आणि असे ग्लोव्ज तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. सीकेएम बॉयज आणि भाव्या 11 रायझिंग. अंतिम पुकार, अंतिम कॉल. कॅप्टन आले नाही तर लगेच पुढची टीम बोलवली जाईल. पायावरचा बॉल होता, अपील केले आणि इथे 1 रन लेग बाईटच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आहे 30. असाच लेग बाईटचा चौकार आला तर पंचांना तो बियरचा डब्बा असेल. 22 लेग बाईटचा चौकार आला तर कॉमेंटेटर आणि पंचांना, परंतु पंच आणि कॉमेंटेटर निर्व्यसनी असतात, ते ऑनफिल्ड मदपान करत नाही. हो, इथे तुषार सारखी बॅटिंग राहिली नाही. पहिलाच इथे विकेट गेलाय. रनआउटच्या माध्यमातून विकेट. 30 झालेत, 31 धावा जिंकायला आहेत. टॉसला यायचंय सीकेएम बॉयज आणि भाव्या 11 रायझिंग. प्लेयर आहेत नाही आहेत आम्हाला माहिती नाही, सरळ टॉसला यायचं. प्रत्येक टीमने किती असतील तेवढे घेऊन खेळायचंय. कमिटी कोणत्याही प्रकारे तुम्हाला थांबणार नाही याची दखल आपण घ्या. हे पाहू शकता टॉस बॉक्स, मात्रे बदर स्पोर्टचा हा सिम्बॉल आपण पाहतोय आणि त्यानंतर हा लोगो आणि अक्षित 11, हॉटेल अक्षित 11 संपूर्ण स्पॉन्सर टायटल आहेत या स्पर्धेचे निलेशजी चव्हाण. म्हणून हॉटेल अक्षित फॅमिली रेस्टॉरंट विजिट एकदा नक्की द्या. युनिकनेस आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस. टॉस आपण करूया. सीकेएमचा कर्णधार आलाय आणि भाव्या 11 रायझिंग. कल्पेश आणि यतीश हे 2 कर्णधार. चला टॉस आपण करतोय. मितजी पाटील यांच्या शुभ हस्ते.
3 ओव्हरचा मॅच. काटा काढण्याचा इरादा आहे सीकेएम बॉईज कडून. छाप सोडण्याचा इरादा आहे भाव्या 11 रायझिंग. टॉस जिंकला आहे. निर्णय काय आहे? फिल्डिंग करणार. फिल्डिंग करायचे आहेत. कशी एन्जॉय करतो दरवर्षी तू ही स्पर्धा खेळतो, काय म्हणशील या स्पर्धेचं वैशिष्ट्य विशेष? दरवर्षी स्पर्धा खेळतो पण यावर्षी स्पर्धा गावातच व्हायला पाहिजे होती. गावात दुसरी देखील स्पर्धा आहे, गाव कप आहे, तेव्हा चंद्रपाड्याच्या मैदानावर स्पर्धा आहे. हे मैदान कसं वाटते? चांगलंच वाटते. दरवर्षी मजा येते मॅच खेळायला. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. टॉस जिंकलाय भाव्या 11 रायझिंग. वॉन्डर टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. थोड्याच वेळात पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल आणि सेकंड इनिंग मध्ये आवाज ऐकूया मॅच गरम करणारे संदीपजी गावंड सर. ओ टू यू. थँक्यू टीसीपी लाईव्ह. थँक्यू सो मच अक्षयजी साटप. 14 विद्या 64 कला यांचा अधिपती गणपती बाप्पाला बंधन. या नायगावची रक्षण करती आई चंडिका मातेला बंधन. स्वरांची देवता आई सरस्वती मातेला स्मरण. माझे समालोचन क्षेत्रातील गुरु स्वर्गीय भालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गाबंड. अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेले आमचे अतिथी, स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात सहभागी होणारे सर्व 16 संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले आमच्या लाडके प्रेक्षक राजे, या सर्वांचंच प्रेझर बॉईज प्रेझेंट होळी कप 2026 मध्ये शब्दसुमनाने स्वागत करतोय. खूप चांगलं क्रिकेटची स्पर्धा आहे आणि 10वं वर्ष आहे या स्पर्धेचं. 10वं वर्ष या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळतं. खूप शानदार आयोजन आहे. आयोजक म्हणून चांगली भूमिका नेहमीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आयोजकांची मनीष म्हात्रे असो, त्यांची मेहनत आहे, चेतन बाळकृष्ण पाटील असो, इतर त्यांचे साथीदार असो, खूप चांगले सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे या स्पर्धेकरता. आणि खऱ्या अर्थाने आजच्या दिवसात जर बघितलं तर सकाळपासून या ठिकाणी उपस्थित राहणारे आमचे आयोजक असतात. त्याच्यानंतर कॉमेंटेटर, पंच, युट्यूब वाहिनीवाले आज सकाळपासूनच इथे उपस्थित झाले. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. जिंकण्याकरता टार्गेट आहे 31 या धावसंख्येचा. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज झालाय युवरेन. स्ट्रायकिंग कडे अभिषेक, नॉन स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे तो म्हणजेच प्रीत. होळी कप आपल्या भाषेमध्ये हावली कप. चांगले शानदार आयोजन आहे. टार्गेट 31 आहे. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. गुडलाईन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय. चेंडू उसळी घेतोय आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसवतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं क्रीडांगण आहे. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्रीडांगणावर होळी कप 2026 हा दमदार आणि शानदार समारंभ सुरू झाला. उद्घाटन झाल्यानंतर आता मॅच सुद्धा सुरू झालेत आणि त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट आमच्या खेळाडूंची सुरू आहे. फुलटॉस बॉल, चेंडूवर हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एका हातात झेल टिपण्याचा. मला वाटतं तो चेंडू ढकलला की काय. संयमने संयम त्या ठिकाणी दिलाय आणि या ठिकाणी षटकार आला. घर पे तो खुश हो जाएंगे अब्बा क्योंकि संयम लेके जाएंगे बियर का 2-4 डब्बा. आता ऑन साइडला खेळून काढला जात आहे. डीप मिडॉन मधून थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली. षटकारानंतर एक धावसंख्या धावफलकावर एकने पुढे गेले आणि धाबा लागल्या जाते ते 7. एक बियर सुद्धा आता लागू झालं कारण या आधी आपण बघितलं तर मोठा षटकार खेचला आणि षटकारामुळेच आता बियर असेल. काचेची किंगफिशर. विजय मालिया गेलेत परंतु किंगफिशर आहे. लोअर फुल टॉस बॉल. मला वाटतं सर्व सूत्र हाताळण्यासाठी जबाबदारी दिली ब्रिझर बॉईज कडे. संतोष भांडवळकर ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. आज त्यांचा सुद्धा खेळ आपल्याला बघायला मिळेल. 2 धाव मिळाल्यात. संतोष भांडवळकर साहेबांकडून वायफाय म्हणूनच फिरतात ते हायफाय. चांगले व्यक्तिमत्व आहे.
धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 9 धाबा. स्कोर इज 9. सरळ बॅटने खेळायचं होतं. स्विंग अँड मिस. गुडलन क्षेत्रामध्ये पडल्यानंतर चेंडू खाली राहतो आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार 9. 31चं टार्गेट आहे. 3 षटकांमध्ये 31 धावा होतील का? आपल्या पाण्याच्या बाटल्यासहित संतोष भांडवळकर या ठिकाणी आलो. त्यांना असं वाटलं की इथे पाणी त्यांना मिळणार नाही, परंतु सर्व व्यवस्था आहे. हाफ ट्रॅकर. हो हो, लालच बघा, लालच बॅटरला लालच सुटली होती की पुढे जाऊन मी मोठा षटकार ठोकेन, परंतु व्हाईट बॉलचा इशारा विशाल नाईक सरांचा. नुकताच बँगलोर रिटर्न ठरलेले आमचे हे पंच आहेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते असत. आज माझ्या मुखातून जर काही चुकीचा निघाला तर वाईट वाटून घेऊ नका प्लीज. शब्द चुकीचे निघाले तर. धावसंख्या धावफलकावर 10. स्कोर इज 10. 10 रन झाले ना आपलं. धावसंख्या 10 बियर साठी या ठिकाणी खेळतील. जागा बनवली आणि दुसरी एक बियर मिळवली. मिड विकेट पट्ट्या बाहेर. सिक्सर. थँक्यू. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती 16 धाबा. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15 धाबांची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा जर आपण विचार केला, बॅटिंग करणाऱ्या टीम बद्दल बोलायचं झालं तर सध्या बॅटिंग करताना आपल्याला आई चंडिका 02 बॉक्स आणलेत का त्याने रिकामे. 2 बेर झालेत त्या सुद्धा काचेच्या. बॉक्स लवकर मोठा घेऊन या. प्लॅस्टिकची पिशवी नाही तर मग पोत गोंट. अक्षय साटम यांच्या जर दुकानात तुम्ही गेलात ना तर मग सर्व काही मिळेल. भरपूर गोंटे, भरपूर पोते त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहेत. धावसंख्या 6 ने पुढे गेल्यानंतर धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा. 16 धाबा. आता 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 12 धाबा. 15 पाहिजेत. 3 वाढवलेत आमच्या स्कोररने. ऑन साइडला कळून काढला जातं. बॅकवर्ड स्कोर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धापे करता बॅटर धावतात आणि थ्रो करण्याआधी या 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या पोहोचली 18 वर. स्कोर मूव्स ऑन 18. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज साहिल आलाय आणि साहिल याच्या या पहिल्याच बॉलवर 2 धाव पूर्ण केलेत. सिद्धविनायक क्रीडांगणावर सुरू असलेला प्रेसर बॉईज प्रस्तुत होई कप 2026 चा हा धमाका. आणि बॅटर सुद्धा धमाका करेल काय. चेंडू हवेत आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. तो करत नाही कोणती चूक आणि ह्या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाचे बुक. विकेट डाऊन, गॉन. थँक्यू. घाई करा, जास्त वेळ खर्च होईल असं काय करू नका. हा पहिलाच मॅच सुरू आहे आणि आतापर्यंत वेळेकडे जर आपण लक्ष दिलं तर 11:30 झालेले आहेत. 11:35 धावसंख्या धावपकर 2 ने पुढे गेल्यानंतर 18 धावा आणि पहिला धक्का. आता नवीन बॅटरला विघ्नेशने सुद्धा मोठा फटका खेचलाय. बियर साठी हा फटका होता, परंतु इथे फटकाने लागताना फसका झाला त्या खेळाडूचा. विकेट डाऊन. लगातारच्या 2 चेंडूवर 2 सफलता मिळाल्यात. धावसंख्या आहे ती 18. 18-42.
थँक्यू. ईशांत नावाचा खेळाडू आता आलाय. विकेट हॅट्रिकवर गोलंदाज आहेत साहिल. 9 बॉल शिल्लक आणि 9 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजे 13 धाबा. 9 चेंडू 13 ची आवश्यकता. 9 चेंडूंमध्ये 13 पाहिजे. 2 गडी बाद धाव संख्या झाली आहे ती 18 धाबा. आता थोडस कठीण आव्हान बनलं प्रत्युत्तर देणाऱ्या टीम साठी. ऑन साइडला कोण काढला जातोय. आई चंडिका 02 संघाद्वारे हे नवीन आलेल्या बॅटरद्वारे एकदा मिळाली. दुसरी धाव घेता घेता या ठिकाणी धावच्या स्वरूपात परतावा लागेल बॅटरला. सफलता मिळाली या षटकामध्ये. सांघिक सफलता. 3 गडी बाद धावसंख्या धाव करा आहे ती 19 19 for 3. थँक्यू. कॅप्टनची इच्छा होती की टीम करता 6 ते 7 तरी बियर मिळावे, परंतु 2च बियर झालेत आतापर्यंत, त्या सुद्धा काचेच्या. हो, चांगला ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. मिड ऑफ मधून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू दन करत जातो. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. होय कप चौकार. धावसंख्या 4 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जातात 23. 31चं टार्गेट होतं. चेंडू हवेत आहे. बॅटच्या वरच्या एजला चेंडू आदळलाय. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. काय चांगले एन्जॉयमेंट बघायला मिळतो त्यांची, म्हणजेच विकेट सुद्धा मिळतोय. हा 4था धक्का. धावसंख्या 23. अजूनही 8 धावा पाहिजेत. 8 धावांची आवश्यकता. 4 गडी बाद. धावसंख्या 23. चला घाई करा. ते बियर संदर्भात मीटिंग नंतर घ्या. संयम. कोणला कोणती बियर द्यायची, 3 द्यायची की काचेची द्यायची. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 8 धावांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजे 8. कोणता संघ लावेल कोणत्या संघाची वाट, कोण सजवेल आजच्या दिवसातील थाट. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आणि नवीन बॅटर आपण बघतायत स्मिथ. संयम. संयम नितिन पाटिल. आजच्या दिवसात अब्बा खुश हो जाएंगे. डाउन द लेग. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. इथे कोणीतरी आज खुश होतील बाबा, कारण मुलगा घेऊन जाणार आहे डब्बा. जागा बनवून खेळलं जातं. ऑन साइडला चेंडू गेला. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकदा मिळाली आणि एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 25 धाबा. आता 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 6 धावांची गरज आहे. 5 मध्ये पाहिजे 6. 5 मध्ये 6. कॉन्सन्ट्रेशन कंट्रोल या ठिकाणी दाखवावा लागेल. समोरचा विषारी मंडप थोडेसे प्रेक्षक थोडेसे कमी दिसतात. ऑन साइडला खेळायचा होता चेंडू ऑफ साइडला. सलीम मिड ऑफ क्षेत्रात 1च धाव मिळेल. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. आज कुछ तो है अलग सा फंडा, क्योंकि विषारी मंडप में आ चुका है अंडा और गणेश साटम लेकर बैठे वहां पे दंडा. सरळ बॅटने खेळलं जातं. चेंडू ऑन साइडला शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली. दुसरी धाव घेण्याकरता बॅटर उत्सुक होतो. फिकी येण्याआधी या 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जातात ते 28. फक्त 3 धावांची गरज आहे. 3 चेंडूंमध्ये पाहिजे 3. हे इक्वेशन आहे आई. चंडिका 02 या संघाकरता.
आग्रे बॉईज संघांविरुद्ध वरचढ ठरताना हा संघ आता हा ऑन ड्राईव्ह केलाय स्ट्रेट मिड ऑन मधून स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षकाच्या हातामध्ये येण्याआधी 2 धावा होतात पूर्ण संयम या ठिकाणी थोडेसे नाराज होतात धावसंख्या 2 ने पुढे गेली धाबा लागला जातं 30 स्कोर इज लेबल पहिल्या डाबातील धावसंख्येची बरोबरी साधली जाते या दुसऱ्या डाबात कंपल्सरी चेसिंग आहे आणि पुढील दोन्ही टीमने तयारीत राहा झटपट पटपट लवकर उतरा एकच धाब्याची आवश्यकता यस वेळेचं बंधन न कोळवटाचा चेंडू होता ऑन साइडला खेळून काढलं जातं आणि ह्याच बरोबर विजय संपादन केलाय आई चंडिका 0-2 या टीमने कॉंग्रॅच्युलेशन हँडशेक करा आणि लगेचच मग दोन्ही टीम बाहेर चला आता मॅन ऑफ द मॅच किताब आपण वितरित करणार आहोत काय काय पारितोषिक आले त्या ठिकाणी तुषार सोनवणे जातील